श्लोक 3. तत्क्षेत्रं यच्चयादृक् यद्विकारी यतश्च स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. अर्थ, त्या क्षेत्राचे स्वरूप काय, त्याचा प्रकार कोणता व त्याच्या ठिकाणी कोणते विकार आहेत हे समजलेच पाहिजे. कारण सर्व कार्यजात याचेपासून उत्पन्न होते. त्याचे ठिकाणी काय शक्ती आहे हे सुद्धा समजले पाहिजे आणि अर्जुनाने ते समजावून घ्यावे असे भगवंत त्याला सांगत आहेत. विवरण. क्षेत्र म्हणजेच शरीर आहे. याचे स्वरूप काय आहे, त्याची लक्षणे कोणती, ते कशा प्रकारचे आहे, त्याचे अंतर्गत किती भेद आहेत, यामध्ये विकार किती व कोणते होतात, यातील परिवर्तने कोणती आहेत, यात अदलाबदल कसे होतात, या सर्व प्रश्नांचा विचार या अध्यायात केला आहे. तसेच येथे क्षेत्रज्ञ कोण, त्याचा प्रभाव काय आहे, तो प्रभाव कसा अनुभवाला येतो, हे सर्व संक्षेपाने म्हणजे थोडक्यात सांगितले आहे. खरे तर ज्ञानविज्ञान म्हणून जे सांगितले जाते ते हेच आहे. मानवाने आपल्या आयुष्यात ज्ञानाची प्राप्ती करायलाच हवी. तिचा उपयोग आपल्या जीवनात करायला हवा. आधुनिक काळात अनेक गोष्टी शिकवल्या जातात. पुष्कळ शास्त्रांचा यात समावेश असतो. पण या सर्व विद्या किंवा शास्त्रे म्हणजे विज्ञान आहे आणि ते प्रकृती विद्येच्या अंतर्गत आहे, असे इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे थांबूया.